शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणार, भरमोअण्णा पाटील यांचं प्रतिपादन. गोरगरीब जनतेच्या सेवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार, असे उद्गार माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त कारवे येथील स्वराज्य हॉल येथे सत्कार समारंभाच्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बेळगावचे माजी आमदार परशुराम भाऊ नंदिहळी हे होते. ते पुढे म्हणाले, श्रीमंत व गरीब माणूस समान व्हावा, तो माणूस समाजात स्वाभिमानाने जगला पाहिजे. जे शाहू महाराजांच्या नगरीत होतंय ते माझ्या चंदगड नगरीत का होत नाही, म्हणून मी कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून मध्यम पाणी प्रकल्प राबवले व चंदगड तालुका हिरवागार केला. तसेच साखर कारखाना स्थापन करण्यात महत्त्वाची मदत केली. यानंतर आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, मी भरमोअण्णांचा कार्यकर्ता आहे. मी अण्णांच्या 90व्या वाढदिवसावेळी सांगतो की पुढील विधानसभेचा आमदार भरमोअण्णा सांगतील तोच आमदार होईल. त्यामध्ये त्यांच्या सूनबाई किंवा चिरंजीव किंवा अण्णा सांगतील तोच आमदार होईल. तसेच चंदगड तालुक्यातील आजरा तालुक्यातील उद्योगधंदे येत असून पुढील काळात कमीत कमी खर्चात उपचार होतील असे हॉस्पिटल, बेळगाव वेंगुर्ला रोड असे अनेक विकास कामे अण्णांच्या प्रेरणेने करणार आहोत. माझ्या विकास कामांचा रोड मॅप पुस्तक अनेक प्लॅन तयार आहेत आणि ते जनतेच्या विकासासाठी करणार आहे. यावेळी किसन कुराडे, परशुराम नंदिहळी, अमरीश घाटगे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी शिंदे सेनेचे प्रभाकर खांडेकर, गोपाळराव पाटील, नामदेव कांबळे, गडिंग्लजचे प्रकाश चव्हाण, चंदगडचे नगराध्यक्ष सुनील कानेकर, वाय.बी. पाटील, उदयकुमार देशपांडे, दीपक पाटील, ज्योती पाटील, भावकू गुरव यांच्यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी व जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रम सुरू असताना आमदार शिवाजीराव पाटलांच्या मोबाईलवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोन करून भरमोअण्णांना शुभेच्छा दिल्या.